जगभरात चिमणी दिवस साजरा होतो। मात्र वनसंपदा आणि झाडांच्या वाढत्या कत्तलीमुळे चिमण्यांना घरटं बांधायला जागा शिल्लक राहिलेली नाही। मोबाईल लहरींचा दुष्परिणाम चिमण्यांवर होतोय, त्यामुळे शहरी भागातून चिमण्या गायब होऊ लागल्यात। मात्र चिमणी संवर्धनासाठी मनमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी पुढाकार घेतलाय। कुंभारांकडून मातीचे घरटे तयार करून घेतले, पसरट भांड्यात पिण्याचं पाणी टाकून ठेवलंय, त्यामुळे चिमण्या आता या घरट्यांमध्ये वास्तव्य करू लागल्यात। त्यामुळे पुन्हा चिमण्यांचा किलबिलाट वाढलाय। वन विभागाच्या जंगलामध्ये पूर्वी पक्ष्यांचा किलबिलाट होता, पण आता पाणी कमी असल्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी दिसायला लागली। म्हणून आम्ही या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची आणि अन्नाची व्यवस्था केलेली आहे। एवढं करून पोलीस निरीक्षक सपकाळे थांबलेले नाहीत। त्यांनी चिमणी पाखरांचे अन्न पाण्या वाचून हलवू नये यासाठी शेकडो मातीची भांडी तयार करून ती नागरिकांना मोफत दिली आहेत। छतावर, गच्चीवर, अंगणात ठेवण्यासाठी प्रोत्साहनही दिलं जातं, ज्यायोगे पाखरांना पाणी आणि अन्न मिळणार आहे। यासाठी पक्षी मित्र मंडळाची ही स्थापना करण्यात आली आहे। हा जो उपक्रम आहे हा एक स्तुत्य पोलिसांचा स्तुत्य उपक्रम असून यामुळे पक्ष्यांची संख्या वाढीवर परिणाम होणार आहे। पक्ष्यांची संख्या वाढू शकते। जे शहरापासून पक्षी लांब गेलेले ते पुन्हा शहराच्या जवळ येतील, पक्ष्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकायला येईल। पक्षी संगोपनाचा उपक्रम केलेला आहे आणि याच्यामुळे जे गेलेले पक्षी वापस येतील आणि पक्ष्यांची वाढ होईल आणि जो पक्ष्यांचा चिवचिवाट आहे तो आपल्याला परत ऐकायला मिळेल। मनमाडच्या पोलीस दलानं राबवलेल्या या उपक्रमामुळे शहरी भागात चिवताईचा किलबिलाट पुन्हा परतणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनी चिमणी रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकलंय। नागरिकांनीही अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। निलेश वाघ, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।